नमस्कार लाडक्या माता भगिनींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता प्रत्येक माता भगिनीला ई-के-वाय-सी केल्यानंतरच पैसे मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे. पण काही कारणानिमित्त जर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही ई-के-वाय-सी केली, तर तुमचे जे अर्ज आहेत ते लगेच बाद होणार आहेत आणि तुम्हाला एकही हप्ता मिळणार नाही. पण त्या कोणत्या माता भगिनी असणार आहेत, ती कोणती पात्रता असणार आहे, अपात्रता असणार आहे, तो संपूर्ण जी-आर आज समोर आलेला आहे. त्यामुळे ज्या माता भगिनींनी अजूनही ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांनी सर्वप्रथम हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि त्यानंतरच ई-के-वाय-सी करा. कारण जर तुम्ही एक चुकीचं पाऊल उचललं, तर तुमचे जे महिन्याला ₹1,500 येतात या योजनेअंतर्गत, ते लगेच बंद होतील आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी सरकारने आनंदाची बातमी देखील सांगितलेली आहे. पण ती कोणासाठी असणार आहे? ज्या माता भगिनी या योजनेसाठी पात्र ठरतील, अशा माता भगिनींनी फक्त एकच काम करायचं आहे आणि ते काम केल्यानंतर पुढील येणाऱ्या 7 वर्किंग डेजमध्ये त्यांना त्यांचे 2 महिन्याचे ₹3,000 लगेच बँक खात्यात जमा होणार आहे. पण ही अपडेट सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रत्येक माता भगिनीने ई-के-वाय-सी करू नये. आता कोणत्या माता भगिनींनी ई-के-वाय-सी करायची नाही आणि कोणत्या माता भगिनींनी करायची, या संदर्भातील आपण सविस्तर माहिती आता डायरेक्ट माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की आपण आता लाडकी बहीण योजनेची ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे, यावरती आलेलो आहोत आणि ही तुम्ही पाहू शकता एकदम ओरिजिनल वेबसाईट आहे. तुम्ही जर ई-के-वाय-सी घर करत असाल, तर 100% जी ओरिजिनल वेबसाईट आहे, त्यावरती जाऊन तुम्ही ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करा. जर चुकीच्या किंवा एखाद्या दुसऱ्या तुम्ही लिंकवरती क्लिक केलं आणि त्या ठिकाणी तुमचा आधार, मोबाईल नंबर या संदर्भातील माहिती दिली, तर तुमचं बँक अकाउंट देखील रिकामं होऊ शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला बरोबरची जी ई-के-वाय-सी करण्याची किंवा जी ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची ती पाहिजे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती वेबसाईट देखील दिलेली आहे. आता या ठिकाणी मुखपृष्ठ आहे, योजनेची माहिती आहे, आवश्यक कागदपत्रे आहेत आणि अर्जदाराचं लॉग इन आहे. पण या ठिकाणी एक नवीन नाव ब्लिंक होत आहे. म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये एका माता भगिनीची एक के-वाय-सी देखील करून दाखवणार आहे, की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक आयडिया लागेल, की या ठिकाणी ई-के-वाय-सी कशी करायची. पण त्या अगोदर ई-के-वाय-सी करण्यासाठी पात्रता, अपात्रता आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की पोर्टलवरती प्राप्त अर्जाची संख्या किती आहे, त्यानंतर मंजूर झालेल्या अर्जांची संख्या किती आहे आणि लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी अपडेट झालेली नाही. त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल. आता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तुम्हाला या ठिकाणी सरासरी माहिती पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला गरजेची वाटत असेल, तर तुम्ही या बटनवरती क्लिक करून या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहू शकता. पण आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की कोणत्या माता भगिनींनी यासाठी प्रक्रिया करायची आहे या ई-के-वाय-सीची आणि कोणीही करायची नाही. सर्वप्रथम आपण अर्ज प्रक्रिया जाणून घेणार आहोत, की कशी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला मी फॉर्म भरायचं देखील सांगणार आहे. पण सगळ्यात अगोदर अर्ज प्रक्रिया जाणून घेतल्यानंतर अपात्रता आणि पात्रता जाणून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण एका माता भगिनीची ई-के-वाय-सी करून दाखवणार आहोत. आता यामध्ये पहिला मुद्दा आहे, ज्या महिलास ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्यांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसद व्यक्ती किंवा आशा सेविका किंवा तुमच्या वॉर्डमधील वॉर्ड अधिकारी किंवा सी-एम-एम म्हणजे सिटी मिशन मॅनेजर किंवा या ठिकाणी मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख किंवा आपले सेवा सरकार यांच्याकडे जाऊन तुम्ही करू शकता. पण ज्या माता भगिनीला येतंय त्यांनी घरीच करण्याचा प्रयत्न करा. यासाठी कुठलेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. पण ज्या माता भगिनीचं शिक्षण झालेलं नाही किंवा त्यांच्याकडे डिजिटल सुविधा नाही, जसं की स्मार्टफोन असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, तर त्या माता भगिनीने नक्कीच या ठिकाणी सेतू सुविधा किंवा सायबरमध्ये जाऊन ही ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करा. आता ई-के-वाय-सी करणं अत्यंत गरजेचं आहे, पण सगळ्याच माता भगिनीसाठी नाही. आता या ठिकाणी दुसरं काय आहे, की तुम्हाला ई-के-वाय-सी करताना ही ही जे कागदपत्र आहेत किंवा ही ज्या माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. यामध्ये अर्जदाराचं नाव लागणार आहे, त्यानंतर दिनांक लागणार आहे, पत्ता लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर बँकेचा तपशील आणि मोबाईल नंबर तुम्हाला ई-के-वाय-सी करताना लागणार आहे. आता आपण पात्रता जाणून घेऊया, की कोणत्या माता भगिनी या ई-के-वाय-सी केल्यानंतर पात्र ठरतील आणि त्यांना योजनेअंतर्गत हे चालू महिन्याचे ₹1,500 आणि येणाऱ्या पुढील भविष्याच्या हप्त्याचे ₹2,100 कुठल्याही प्रकारची अडचण न येता मिळणार आहेत. आता
हा मुद्दा चालू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, की जेणेकरून तुम्हाला योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती वेळोवेळी मिळत राहील. आता या ठिकाणी जर तुम्ही ई-के-वाय-सी केली आणि त्यानंतर जर तुम्हाला ₹1,500 प्रति महिन्याला लागत असतील, तर तुम्हाला ही पात्रता फुलफिल करणं किंवा भरणं अत्यंत गरजेचं आहे. आता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक आहे. तुम्ही या ठिकाणी 1961 पासून महाराष्ट्रामध्ये राहत असायला पाहिजे किंवा तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही डोमासाईल ऑफ महाराष्ट्र असायला पाहिजे. तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल, ते देखील खूप महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर दुसरं काय आहे या ठिकाणी, की राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, त्यानंतर प्रत्ययिका आणि निर्धार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला म्हणजेच योजनेअंतर्गत एका रेशन कार्डवरती फक्त आणि फक्त एक विधवा आणि एक या ठिकाणी तुम्ही विवाहित जोडी किंवा 2 महिला असा लाभ घेऊ शकतात किंवा एक विवाहित आणि एक अविवाहित या ठिकाणी लाभ घेऊ शकतात किंवा एक विधवा आणि एक घटस्फोटित किंवा एक परित्यक्ता किंवा एक निराधार असा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर एका रेशन कार्डवरती 2च या ठिकाणी विधवा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यामध्ये एकाला लाभ मिळणार नाही. जर 2 या ठिकाणी विवाहित महिला लाभ घेण्याचा प्रयत्न करत असेल एकाच रेशन कार्डवरती, तर त्यांना लाभ मिळणार नाही. यासाठी एक विवाहित महिला लागणार आहे आणि त्यानंतर एक अविवाहित म्हणजेच लग्न न झालेली किंवा आपण या ठिकाणी मुलगी म्हणू शकतो, अशा प्रकारची जोडी या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तिसरी आहे पात्रता. किमान वय ह्या त्या पात्रधारांचे 21 वर्ष पूर्ण आणि 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजेच आता या योजनेअंतर्गत या अगोदर तुम्हाला जर तुमचं वय कमी असेल तरी देखील लाभ मिळत होता किंवा वय 65 पेक्षा जास्त असेल तरी देखील मागचे 15 ते 14 हप्ते त्यांना मिळालेले आहेत. पण आता या ई-के-वाय-सी नंतर असं होणार नाही. तुमचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला योजनेचा लाभ हा दिला जाईल. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, की लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं गरजेचं आहे. म्हणजे जी माता भगिनी असणार आहे, तिचं जे बँक खातं असणार आहे, त्या बँक खात्याला तिचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असेल तरच त्या माता भगिनीला लाभ दिला जाईल अशी या ठिकाणी पात्रता टाकण्यात आलेली आहे. त्यानंतर 5वी आहे ती म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असायला पाहिजे किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. जर तुमच्या रेशन कार्डवरती समजा 3 लाख रुपये उत्पन्न आहे, तर तुम्हाला या ठिकाणी योजनेपासून अपात्र करण्यात येईल किंवा 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, म्हणजे तुमचं 40,000 असेल, 50,000 असेल, 60,000 असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरतात. अशी माहिती आपल्याला सरकारने या ठिकाणी दिलेली आहे. आता ही तर झाली पात्रता. आता कोणत्या माता भगिनी आहेत ज्या हा ई-के-वाय-सी केल्यानंतर अपात्र ठरतील किंवा कोणीही ई-के-वाय-सी करू नये. तर या ठिकाणी अपात्र, या ठिकाणी आधी पात्रता होती पाहू शकता. हे पात्रताचं सेक्शन आहे. आता आपण पाहणार आहोत की अपात्रता काय आहे. अपात्रता हा सेक्शन आहे आणि अर्ज प्रक्रियाचा हा सेक्शन आहे. अपात्र महिलांमध्ये ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, हे आपण आता जाणून घेतलं. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकारदार आहेत, म्हणजेच त्यांच्या घरामधील सदस्य आय-टी-आर भरतात, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, अशा माता-भगिनी यासाठी अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम किंवा आपण डायरेक्ट मोठे-मोठे शब्दात म्हणू शकतो, की सरकारी योजनेला किंवा सरकारी खात्यामध्ये काम करत किंवा रिटायर असतील, जसं की आमदार, खासदार, कलेक्टर अशा प्रकारचे जर तुमच्या घरामध्ये कोणी सेवानिवृत्त असेल किंवा रिटायर असेल किंवा त्यांचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त दिसत असेल, तर त्यांना देखील योजनेपासून आता अपात्र करण्यात येईल, अशी माहिती आपल्याला सरकारने दिलेली आहे. त्यानंतर चौथी पात्रता आहे, की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर. म्हणजेच जर ती माता भगिनी असेल, जर ती दुसऱ्या योजनेअंतर्गत जर 1,500पेक्षा जास्त लाभ घेत असेल, तरी देखील तिला या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे. आता त्या कोणत्या योजना आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, ज्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, त्यानंतर महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात, ज्यामध्ये त्यांना आर्थिक मदत केली जात असते आणि जर तुम्ही त्या आर्थिक मदतपेक्षा जास्त लाभ घेत असाल, तर तुम्हाला या ठिकाणी ₹1,500 मिळणार नाहीत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार किंवा आमदार आहेत, त्यांना देखील योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या
बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत किंवा होते अशांना देखील योजनेचा लाभ आता मिळणार नाही. त्यांचे फॉर्म देखील अपात्र करून रद्द करण्यात येणार आहेत. आणि मला तर वाटत नाही की ज्यांच्या घरातील आमदार, खासदार किंवा या ठिकाणी भारत सरकारचे, राज्य सरकारचे, कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असणाऱ्या घरातील महिलांनी योजनेसाठी फॉर्म भरलेला असेल, त्यांना तर काय पैशाचा प्रॉब्लेम नसतो. ही योजना सरासरी गरीब लोकांसाठी आहे आणि त्यांनाच या योजनेचा 100% लाभ मिळाला पाहिजे. यासाठी आता सरकारने ही ई-के-वाय-सीची टर्म आणलेली आहे आणि मला देखील वाटतंय यामध्ये खूप चांगलं काम होणार आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, म्हणजेच ट्रॅक्टर सोडून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, म्हणजे जर तुमच्याकडे फोर व्हीलर कार असेल, जरी महिलाच्या नावावरती नसेल, जर त्या महिलाच्या पतीच्या, मुलाच्या, वडिलांच्या नावावर असेल, समजा महिला विवाहित असेल आणि वडिलांच्या नावावर असेल, तर काही प्रॉब्लेम नाही. पण त्या महिलाने फॉर्म हा जे पती असणार आहेत त्यांच्या नावाने भरलेला पाहिजे. पण जर महिला विवाहित असेल आणि तिच्या पतीच्या किंवा मुलाच्या किंवा सासू-सासरे यांच्या नावावरती एखादं वाहन असेल चारचाकी, तरी देखील त्यांना लाभ दिला जाणार नाही. आणि ज्या माता-भगिनींनी किंवा महिलांनी आपल्या वडिलांच्या नावावरती फॉर्म भरलाय, जर त्यांच्या वडिलांच्या नावावरती, त्यानंतर त्यांच्या भाऊच्या नावावरती, त्यांच्या आईच्या नावावरती जर या ठिकाणी एखादंही चारचाकी वाहन असेल, तरी देखील त्या महिलाला लाभ दिला जाणार नाही, अशी माहिती सरकारने आता दिलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे आपण सामान्य प्रश्न जसं की अर्ज कसा करायचा, पात्रता आणि अपात्रता या संदर्भातील माहिती घेतलेली आहे. पण व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रियाच कव्हर करणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण कशी करायची आणि जर तुम्हाला ओ-टी-पी येत नसेल, तर तो ओ-टी-पी देखील 1 मिनिटातच येणार आहे. यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून यानंतरचा जो पार्ट 2 व्हिडिओ येईल, तो लगेच तुम्हाला पाहायला मिळेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.